Hello dear student, this is Pragati. Here is chapter 1 number system exercise 1.1 question number 3. Express the following in the form P by Q where P and Q are integers and Q is not equal to 0. Question number 1 मध्ये आपण पाहिलं P by Q फॉर्म होतं. P by Q फॉर्मचं आपण डेसिमल एक्सपेन्शन मध्ये एक्सप्रेस केलं डिव्हिजन करून. पण या क्वेश्चन मध्ये आपल्याला डेसिमल एक्सपान्शनचं कन्व्हर्शन करायचं आहे P by Q फॉर्ममध्ये. तर काय प्रोसेस आहे? लेट अस सी. फर्स्ट आहे 0.6. इथे 6 वर बार आहे, याचा अर्थ 6 हा डिजिट रिपीट होत आहे. तर आपल्याला घ्यायचं आहे x इक्वल टू 0.666 अँड सो ऑन. आता सिंगल डिजिट इथे रिपीट होतो आहे, तर आपण मल्टिप्लाइड बाय 10 ऑन बोथ साइड्स करू याला. तर काय मिळालं आपल्याला? आपल्याला मिळालं 10x इक्वल टू 10 नी याला मल्टिप्लाय केलं तर 6.666 अँड सो ऑन आपल्याला मिळतं. आता आपण करू याला, जो x इक्वल टू होता त्याला इक्वेशन 1 करू आणि याला इक्वेशन 2 करू. आता हे दोन इक्वेशन आहेत, तर सपोज मी 2 इक्वेशनमधून 1 इक्वेशन जर का मायनस करताय तर मग आपल्याला काय मिळत आहे? पहा, हे आपण कशासाठी करताय. आपल्याला जसं मी इक्वेशन 2 मध्ये 6.666 अँड सो ऑन आहे आणि इक्वेशन 1 मध्ये आपल्याला 0.666 आहे. तर आपल्याला सबट्रॅक्शन केल्यावर काय मिळतं? पहा, डेसिमल नंतर आपल्याला इथे 0 मिळत आहे, म्हणजे हा एक नंबर आपल्याला मिळत आहे जो आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यासाठी आपण 10 नी इथे मल्टिप्लाय करताय. तर आपल्याला इथे लिहावं लागेल सबट्रॅक्ट इक्वेशन 2 बाय 1. 2 मधून 1 मायनस केला 10x, तर मग आपल्याला काय मिळतं? 10x मायनस x इक्वल टू 6.666 अँड सो ऑन मायनस 0.666 अँड सो ऑन. तर पहा, 10x मायनस x, तर इथे आपल्याला 9x मिळाले आणि 0.666 मायनस 6.666 मायनस 0.666 आपल्याला 6 मिळालं. तर x इक्वल टू आपल्याला मिळालं 6/9. याचा आपण सिम्पलेस्ट फॉर्म करू तर आपल्याला मिळणार. आता आपण सेकंडवाला करणार आहोत 0.47 बार. लक्ष द्या मुलांनो, इथे 7 हा डिजिट रिपीट होतो आहे, 4 हा डिजिट रिपीट होत नाही आहे. तर मग आपल्याला x इक्वल टू आपल्याला 0.4777 अँड सो ऑन हे मिळत आहे. आपल्याला एक डिजिट आहे तर एकच डेसिमल शिफ्ट करायचं आहे. तर पहा, आपण मल्टिप्लाइड बाय 10 नी करू. तर मग मल्टिप्लाय बाय 10 ऑन बोथ साइड्स. काय मिळतं आपल्याला? 10x इक्वल टू 4.777 अँड सो ऑन. तर एक्सवाला इक्वेशन आपलं 1 झाला, हे इक्वेशन दुसरं झालं. आता आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे, तर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस 1. तर मग आपल्याला काय मिळत आहे सबट्रॅक्शन केल्यावर? 10x मायनस x इक्वल टू आपल्याला मिळत आहे 4.777 अँड सो ऑन मायनस 0.477 अँड सो ऑन. तर आपण याला सबट्रॅक्ट करूया. पहा, आपल्याला 4.777 मायनस 0.477 असं मिळत आहे. तर आपल्याला काय मिळालं? इथे 3 आणि इकडे 4, तर 4.3 मिळाला आपल्याला. तर मग इकडे मिळाला 10x मायनस x, हा 9x मिळाला इक्वल टू 4.3. तर x इक्वल टू आपल्याला 4.3 डिवायडेड बाय 9 आणि डेसिमल जर का आपण काढतो म्हटलं तर 43.90 आपल्याला x इक्वल टू P by Q फॉर्म आपल्याला मिळत आहे. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे, हा आणखी डिवाइड होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे
0.001 इथे 3 डिजिट्स रिपीट होतात आहे. तर x इक्वल टू आपण पहिले लिहिणार 0.001 001 अँड सो ऑन. तर 3 डिजिट्स रिपीट होत आहेत, तर आपण याला 1000 नी मल्टिप्लाय करणार. तर मल्टिप्लाय बाय 1000 ऑन बोथ साइड्स. तर 1000 नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 1000x मिळणार आणि 1000 नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला इकडे मिळतो 1.001001 अँड सो ऑन असं मिळतं. आता आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. हे आपलं इक्वेशन 1 झालं, आपलं इक्वेशन 2 झालं. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस 1. तर आपल्याला काय मिळतं? 1000x मायनस x आणि इकडे मिळालं 1.001001 मायनस अँड सो ऑन मायनस 0.001001 अँड सो ऑन 0.01001 मायनस करूया आपण. मायनस 0.001 हे इकडे आपल्याला पॉईंट नंतर सगळं 0 मिळालं, म्हणजे 1 पॉईंट मिळाला आपल्याला. तर मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतो आहे 999 x इक्वल टू 1. तर x इक्वल टू मिळाला 1/999. हा आपला p/q फॉर्म आहे. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you.